मन मंदिरा गजर भक्तीचा. मी विनोदाने नेहमी सांगत असतो, पाय तुटला तरी जगतो, हात तुटला तरी जगतो, डोळे फुटले तरी जगतात, पण हृदय बंद झाल्यानंतर कुणीच जगला नाही. आहे का? काय तुम्ही गमतीने सांगता ना, म्हणजे चांगलपणाने. अहो बरं झालं हो, पाय तुटला पण आता लाकडी पाय बसून चालायला. अशी पण पेशंटला आपण भेटायलाही जातो, पहिल्यांदा रडतात, मग तोही त्याच्याशी त्या समजुतीशी मिळवून घेतो. मग डॉक्टर सांगतात रडू नका हो, पाय तुटला तर काय झालं, आता सायन्स कुठे गेलं, तुम्हाला असा लाकडाचा पाय बसून देतो, कळणार सुद्धा नाही. कळणार सुद्धा नाही, मला चालता येईल ना. पुन्हा महिन्याने भेटायला जा. कसं काय? आता काय होतं ते घडलं, पण डॉक्टर म्हणले ना आता पाय बसवतं चालायला येत आहे. कळलं का? पाय तुटला तर चाललं, कारण ती 15 दिवसातली एक एक कला आहे. एक एक कला आहे, एक एक कमी झाली, एक एक कमी झाली, एक एक कमी झाली. बरोबर आहे ना? हात आहे, पाय आहे, नाक आहे, कान आहे, डोळे आहे, सगळं आहे, इथलंच गेलं. पाय तुटला तरी जिवंत, पण जीवन कला ही इथे आहे. आणि इथे असल्यानंतर म्हणून लक्षात ठेवा, ती 17वी कला तुमच्या ठिकाणी सुद्धा आहे, पण समजण्याची कला नाही. समजण्याची कला नाही आणि अनुभव घेण्याची क्षमता नाही. ती क्षमता ज्यांच्यामध्ये आहे त्यांना संत म्हणावं. म्हणून त्या संताजवळ जावं आणि ती अनुभूती घ्यावी. जेवढं जमेल तेवढं घ्यावं, त्यांच्या इतकं तर काही जमणार नाही. परी संता सवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्यसी. संतांच्याकडे गेल्यानंतर तो जीवन ज्योत कळते, जीवन प्रकाश कळतो. 17वी ते वेळी पुनवे भरे ना अवसे सरे, ते चंद्रची उरे 17वी जैसी. का तेजांतरे नाटपे, कोण तमे न शिंपे. नाही का? कोणत्याही तेजाने आवरला जात नाही किंवा तमाने अंधकाराने आवरत होत नाही, म्हणजे झाकला असा जो सूर्य, तो चित सूर्य. हे बघा, तुम्ही म्हणता सूर्य मावळला. मावळला म्हणजे काय? तुमच्या भागात मावळला म्हणजे सूर्य नाही का? कुठेतरी तो आहेच की, नाही का? कुठेतरी म्हणजे ते फिरताना तो तिकडे गेला म्हणजे नाही का? नाही झाला तर पुन्हा येणारच नाही. असे अनेक सूर्य ज्या सूर्यामध्ये आहेत, तो चित सूर्य. विश्वरूप दर्शन जेव्हा दाखवलं तेव्हा अर्जुनाने सांगितलं किती दिसलं? लाखो सूर्याचं तेज त्याच्यामध्ये होतं. लाखो असे अनेक सूर्य, अनेक चंद्र, अनेक तारांगणे ज्याच्यामध्ये सामावलेत. ती ईश्वरी सत्ता किती प्रकाश रूप असली, किंबहुना प्रकाश हे त्याचं स्वरूपच आहे, नाही का? ज्ञानाचे प्रकाशे वर्तती हे जग. एक दृष्टांत म्हणून सांगतो. ज्यांना डोळे आहेत त्यांना दिसतं, मला मान्य आहे, पण ज्यांना डोळे नाहीत ते सुद्धा व्यवस्थित चालतात तुमच्यापेक्षा. कोणत्या प्रकाशात? कोणत्या प्रकाशात? ती एक फक्त काठी हातात असते. असं करतो, फुटपाथ आला की बरोबर ओलवडतो, अमका आला की मला आश्चर्य वाटतं. मला वाटतं हा आपल्यापेक्षा नीट चालतोय बरं का. म्हणून या लोकांचे ॲक्सिडेंट होत नाहीत. त्याच्यातलं काय आहे, हे सावध असतात. आपल्याला जास्तीच डोळे आहेत म्हणून बेसावध असतो. हे जास्ती छान आहे. आपल्याला काय, आता मला गाडी चालवताना रोज अनुभव आहे. अहो गाडी इथे इकडे ते असं बघत चाललंय, काय करा असं बघत, मग ते मग ते पळतं. धक्का लागलं तर पुन्हा तुम्हाला शिव्या. पब्लिक त्यांच्या बाजूनेच आहे गाडी मोडायला. अवघड आहे. तो नीट चालतो काय, पण आमचे डोळेच नीट चालत. लक्षात घ्या मी काय म्हटलं ते. तसं कोणचा सूर्य, कोणचा सूर्य? चित सूर्य. का तेजांतरे नाटपे, कोणी तमे न शिंपे, ते उपमेयचे जाऊये सूर्य होय. सूर्याचे अखंड अस्तव
नसे तमासी तमत्व ते तर सूर्यप्रकाश बाद व तमाचे निके. अरे बाबा, सूर्याला प्रकाश आहे हे कळत नाही तर अंधार कुठून कळणार? काय समजलं का? हेच अमृतानुभवातून मक्की आहे. काय सूर्याला कोणीतरी सांगितलं, महाराज अर्ज घेऊन गेले सगळे, अर्जाचं युग आहे सध्या. तेव्हा सगळ्यांनी सह्या गेल्या की महाराज आपण नसता तेव्हा आमचे हाल काय होतात. चोऱ्या होतात, अमकं होतं तमकं होतं, काही वेळा लाईट जाते. तेव्हा महाराज अहो कोण त्रास देतो? तो म्हणे अंधार. असं होय. मग त्यांनी विचारलं, हे अंधार काय असतो? मग त्या अंधाराच्या शोधार्थ तो निघालाय. म्हणजे सूर्य उगवतो आणि मावळतो, एवढंच. याच्यापेक्षा दुसरं काय उत्तर देऊ? बरं, दुसरं कोणीतरी म्हणालं तुम्ही प्रकाश रूप आहेत. तो म्हणला प्रकाश म्हणजे काय? लक्षात ठेवा, प्रकाश कळण्याकरता अंधार कळावा लागतो, नाही का? प्रकाशच जर कळत नाही तर अंधारच कळत नाही तर प्रकाश कुठून कळणार? तसं अज्ञानच शिल्लक नाही तर ज्ञान कुठून शिल्लक राहणार? मला जेवढं सोपं करून सांगता येईल तेवढं सांगतो. अमृतानुभव हा जगतातल्या तत्त्वज्ञानाचा सारभूत ग्रंथ आहे आणि मला नाही वाटत कुठेही आता प्रवचन शिल्लक चालू आहे. नाहीच, कोणी सांगत नाही अमृतानुभव. कारण अमृताची एक बैठक मी सांगतो म्हणजे काय मी जास्ती शहाणा आहे असं नव्हे, पण आमच्या परंपरेमध्ये दादा महाराजापासून अमृतानुभवाची प्रवचन ही अखंड चालू आहेत. त्यामुळे लहानपणापासून महाराजांच्या, मला काही कळत नव्हतं जरी पाटील साहेब, तरी महाराजांच्या मांडी लावून मी वयाच्या 6व्या वर्षी ओवी ऐकली. ऐसी ए निरुपाधिके जगाची ए जनके म्या वंदिली मुळिके देवो देवी. त्यामुळे ते आजपर्यंत चालू आहे. आणि जे काही आहे ते मायावाद ग्रहित धरायचं, त्याचं खंडन मंडन करायचं. कशाचं खंडन मंडन करतोस आणि काय मंडन करतोस? इथे खंडन नाही, मंडन नाही, आहे ती प्रभुस्वरूपाची प्रेमावस्था भोगत राहणं हाच अमृतानुभव आहे. काय वाद करतोस आणि काय शिल्लक ठेवतोस, नाही का? दृष्टांत माझा नेहमीच आहे, पण पुन्हा सांगतो. केळाची साल निघते, खडीसाखरेची साल फेडायची नसते, नाही का? अजून एक दृष्टांत देऊ. खारी बिस्किट, चॉकलेटचा पेपर काढतात, मान्य आहे. खारी बिस्किट दिल्यानंतर तेही सुरू लागलं. अरे काय करतो? तर म्हणलं वरचे पापुत्रे काढतो. येड्या, वरच्या पापुत्र्यापासून खालच्या पापुत्र्या करेन ते खारी बिस्किट आहे. तसं वरच्या पापुत्र्यापर्यंत खालच्या पापुत्र्यापर्यंत एक संग ईश्वरी तत्व आहे. क्वालिटी तीच. काय म्हटलं? क्वालिटी तीच. खालचा थर तोच, मधला थर तोच, वरचा थर तोच तोच, काहीही फरक नाही. लक्षात घे. तसं या ठिकाणी म्हणतात काय? प्रकाश रूप आहे. अरे प्रकाशाला मला सांगा कुठे म्हणणार की अप्रकाश आहे? एवं दिनरातीचा संभव, तम तेजाचा अभाव, सूर्याची स्वयंमेव संबंधे वीण. काय भाषा कळली पाहिजे. कोणत्याही संबंधाशिवाय तो सूर्यच आहे. हे मला प्रवचन करायचं आहे म्हणून मी असं उलट सांगतो. मूळ स्वरूपामध्ये संबंधे वीण तो तसाच आहे. माझं बोलणं कळलं का? इथे काय सांगावं लागतं? हा अंधार म्हणून हा प्रकाश. नाही नाही, स्वरूपाच्या ठिकाणी हा अंधार ना प्रकाश नाही, स्वरूपच. स्वरूपच. निराळ सांगण्याची काही गरज नाही, निराळ सांगण्याची काही गरज नाही. तर मला कमी जास्ती दृष्टांत असतील. माझ्या घरामध्ये एक 10-15 माणसं बसलेली आहेत. फेटा काय नाही, तसं ओळखत नाही कोणी, बरं असतं. सकाळची वेळ असा सदरा होता, केस बीस पांढरे पिंजरलेले, आजूबाजूला तशीच माणसं बसलेली. मग त्याने विचारलं, बाबा महाराज कोण आहेत? सांगावं लागलं, हे बाबा महाराज आहेत. पण एक वेळ अशी आली की घरात कोणच नव्हतं, मी फक्त एकटाच होता. एकटा असल्या कारणाने तिथे कोणाही विचारायची गरजच नाही. आहे तो बाबा महाराजच आहे, विचाराने तर नका विचारू. कळला का दृष्टांत? तसं आजूबाजूचे ग्रहित धरले तर विचारावं लागतं. ग्रहितच धरलं नाही तर तेच आहे ना.
गृहीतच धरलं. केव्हा? दुसरा सांगू का? मग माझ्या बाजूला नातू बसलाय, अमकं बसलाय, तो हे काय? हा बाबा महाराजांचा विलास आहे. कळलं का? हा काय? नाथ हा विलास, नातू हा विलास, बहीण हा विलास, बायको हा विलास, आजूबाजूची सगळे श्रोते मंडळी हा. म्हणून हे गणेश क्रीडामध्ये जमलेले आहेत, तो बाबा महाराजांचा विलास आहे. काय? हां, इथला काय आहे? विलास आहे. हां, इथे काय कुणाचे दोष? अजून एक सांगतो, इथे कोणी पाप धुवायला आलेलं नाही. उलटं सांगू, कुणी पुण्य मिळवायलाही आलं नाही. नाही का? सगळं जगत सध्या पाप पुण्यात अडकलेलं आहे. पाप करायचं मध्ये धुण्याकरता पुण्य करायचं, हे कुणी भानगड सांगितली? मग टी व्हीवरची ॲडव्हर्टाईज बघायची की किती चिखलात अडकलं आणि त्यात बुडवलं की स्वच्छ होतं. तसं किती पाप कारण हरिद्वारला गेलं आणि बुडी मारली की धुतलं जातं. कोणाला भानगड पाहिजे? नाही का? म्हणून हरिपाठ एकच सटो टाकलं, असं उडवून टाकलं, पुण्याची गणना कोण करी. खलास. कोण पुण्याची गणती करतो? आम्ही पापच करत नाही, तेव्हा पुण्याची गणना आम्हाला नाही आहे. नाही का? पाप करत असेल तो पुण्य जमा करतो. आणि दुसरं सांगतो, यदा कदाचित कळत न कळत जर पाप घडत असेल आणि रोज इतकं नामस्मरण आम्ही करतो की ते नामस्मरण केल्यावर ते पाप कुठल्या कुठे धुवून जातं. एक मध्ये गोष्ट वाचली मी, रमण महर्षींची होती, सुंदर होते. त्यामध्ये त्याने कथेत सांगितली. ते म्हणाले काय झालं की एकाने असंच काहीतरी झालं. मग त्यांनी सांगितलं, हे तुझ्या हातून दोष घडले, तीनदा राम राम म्हण. राम राम राम. ते गुरु मागे होते. मूर्ख आहेस म्हणलेले का? इतका राम कमजोर आहे का की 3 गोळ्या घ्यायला लागतात? चुकलास हो बाहेर. कळलं नाही? एकदा राम म्हटलं की पुष्कळ झालं, 3दा कशाला? नाही का? नामामध्ये इतकी ताकद आहे की नुसतं एकदा म्हण, 3दा म्हण सांगतोयस, या अर्थच तुला अजून काही कळलं नाही. म्हणून म्हटलं मी, यदा कदाचित इकडे काही जग रिटेट झाला असेल, इतक्या वेळा नामस्मरण होते ते शिल्लक राहत नाही. काय आम्ही खून करतोय का काय? कोणाचं काय केलं? काय केलं? इकडे तिकडे चुकत असेल. नाही का? आता कोणाची हत्या तर केली नाही, पण रस्त्याने चालता तर माझ्या पायली मुंगळा आला तर त्याला मी काय करू? नाही का? आता डास चावायला लागल्यानंतर असं करताच ना, करताच ना. मग ती जीव आहे ना, हत्या होतेच की नाही कसं म्हणता? आता काय जाऊ दे, जास्ती विषय वाढवत नाही. अमृता अनुभव चांगला आहे, फाटा फोडत नाही जास्त. काय नाही तर फाटा फोडायचं काय आमचं कामच आहे. त्याशिवाय प्रवचनं वाढायचं कशी? पण तसं वाढवत काही नाही आहे, ते मुद्द्याला सांगतो. तेथे अज्ञानाची अपेक्षा नाही किंवा अज्ञान नलो ज्ञानाचीच अपेक्षा नाही, तर अज्ञानाचा प्रश्नच मिटला. मन मंदिरा गजर भक्तीचा.